गुड इव्हिनिंग एव्हरीबडी. मला आता थोडंसं व्यापाऱ्यांना सांगायचं आहे किंवा सुचवायचं आहे. तर आज आपण आधुनिक काळाकडे जाऊन पोहोचलो आहोत आणि या आधुनिक काळात आपल्या देशाचे किंवा इतर देशांचे काही मातब्बर नेते विकृतीच्या आधारे युद्ध जनतेवर लादू पाहतात आणि त्या युद्धाचा दुष्परिणाम हा सर्व जगाला भोगावा लागतो. नेमकी आज तीच परिस्थिती आपल्या देशावर येऊ पाहत आहे. अजून तरी गॅसचं वितरण व्यवस्थितरित्या चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये व्यापारी मंडळींनी आपण या देशाचे नागरिक आहोत, आपण या जनतेचे काहीतरी देणे घेणे लागत आहोत, या भावनेनं कोणीही कृपा करून गॅसचा काळा बाजार करू नये. सिलेंडर आहेत जेवढे उपलब्ध ते वाजवी दरामध्ये लोकांना सुपूर्त करून एक पुण्याचं काम तुम्ही स्वीकारायचं आहे आणि या कामामध्ये कोणीही पैशाची लालच ठेवू नये. कारण अशा आपत्ती काळामध्ये प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की आपल्या देशाला किंवा आपल्या देशातील नागरिकांना आपणास होता होईल तेवढं सहकार्य करणे. बाकी इतर वेळी नफाखोरी हे आपण कायमस्वरूपी मरेपर्यंत उपभोगत असतोच. पण अशा संकट काळात मात्र तुम्ही त्या कष्टकऱ्याचे किंवा पीडिताचे अश्रूने भिजलेले पैसे जादा आकारू नका. कारण ते पैसे तुमच्यासाठी कदाचित उद्या शाप ठरतील. तर लक्षात असू द्या, गॅस वितरण, गॅस विक्री जी काही व्यवस्था सांभाळणारी मंडळी आहे त्यांनी आपल्या देशाला नजरेसमोर ठेवून आपले कार्य चोख पार पाडावे एवढीच विनंती.